हर बार जब मुझे कुछ चाहिए रहता है और वहाँ पे मेरी मम्मी नहीं रहती, वहाँ पे ये इंसान कहाँ से टपक जाता है पता नहीं। मुँह अच्छा अरे कॉन्सेंट्रेशन करू द्या रे। आवडत नाही त्याला पप्पी वगैरे। राधे राधे, दिस इज मी कांची शिंदे और आज वृंदावन का है डे 3। चलो भैया। तर आता आम्ही सकाळी मस्त फ्रेश झालो, नटलो थोडलो, जेवण केलं, ते मस्त काढलं आणि आता आम्ही चाललोय निधीवनला आणि ते पण टुकटुक मध्ये। बरं बाय द वे या आर्टिस्टने काढलेलं आहे, जिथे कमी तिथे आम्ही। तिथे पोहोचत आहे। आता आम्ही जेव्हा हे काढत होतो तेव्हा आदितीचा मूड जर असा ऑफ झाला, कारण की तिला जसं तो शेप पाहिजे होता तसा नाही झाला, कारण की खूप घाई चालू होती। मी तिथे गेल्यावरती सगळ्यांना बोलणार की मी जा, मी ते पुसेल आणि तिला नवीन करून देईल, तेव्हा बघू तिचा मूड लिफ्टअप होतो की नाही। आदी इकडे बघ, काय झालं काय झालं? आता काहीच नाही झालं। अरे 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 बाय 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 बाय। हे असं आहे नोटंकी, पण आतून आहे बरं का मूड ऑफ। करू नीट करू। माझ्या मन राधे 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 गोविंदा राधे 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 राधे। आता आपण ज्या वनमध्ये आहोत तिथे 16,000 झाडं आहेत आणि असं म्हणतात की हे झाडं त्या 16,000 बायकांचं आहे ज्यांना श्रीकृष्णांनी आसरा दिला होता, तर हे ते झाड आहे असं ते म्हणतात। आणि असंही मानलं जातं रात्रीचं हे गेट बंद होतं, श्रीकृष्ण भगवान इकडे येतात आणि रात्रीचे रासलीला करतात असं इथे मान्यता आहे। मैं जस्ट मंदिर से मतलब वन से बाहर आई हूँ। बारिश का मौसम है, बारिश आने वाली है और अभी थोड़ी थोड़ी बारिश आ भी रही है। अगर मैं प्रेम मंदिर में गई और बारिश आई तो आई स्वेयर मैं भीगने वाली हूँ। कहीं भी कुछ भी हो जाए मैं तो गीली होने वाली हूँ और बहुत 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 नाचूंगी बारिश में, बहुत, वो भी प्रेम मंदिर में। मंदिर जैसा मैंने रील्स में देखा था, जितना इसके बारे में सुना था उतना ही खूबसूरत है। मुझे पता नहीं क्या है, बीच में मेरी हिंदी निकल जाती है, बीच में मेरी मराठी आ रही है। मैं करायचं काय माणसानं, कसं करायचं, कोणत्या भाषेत ब्लॉग करायचं हेच कळत नाही। तेव्हा मी म्हटलं होतं ना पाऊस येणार आहे, पाऊस आला आणि इतका सुंदर सनसेट इथून दिसत होता आणि पटकन आम्ही रील शूट केलं, ती इतकी सुंदर रील झाली, इतकी सुंदर रील झाली आणि आम्ही उठलोच नाही जागेवरचं। पाऊस पडत होता, आम्ही मस्त भिजत होतो। आताही मी या गोलमध्ये एक मस्त डान्सिंग रील केली, जी मी ऑन द स्पॉट केली, काही सेट नव्हतं माझं केलेलं, इतकं मस्त वाटतं। आणि जेव्हा मी अशी गोल फिरत होते तेव्हा इथून जाणारे लोक राधे 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 असं करत होते। आयुष्यात असं वाटत होतं का पडलं मीच राहत आहे। आणि मी तुम्हाला फर्स्ट व्लॉगमध्ये बोललो होतं ना की काहीतरी स्पेशल झालंय, मला तुम्हाला सांगायचं आहे, निवांत सांगेल, तर ते असं झालं होतं। आता तुम्ही याला अंधश्रद्धा बोला किंवा काय बोला, मला भारी वाटलं ते मी शेअर करते की मी राधाराणी टेम्पलमधून दर्शन घेतलं आणि मी वापस येत होते,
तेव्हा एक किन्नर होते, तर त्या किन्नरनी मला पैसे मागितले आणि माझ्याकडे कॅश नव्हती आणि मला लाज वाटत होती की मी त्यांना 1 रुपये कसं देऊ, माझ्याकडे 1च रुपये उरले होते कारण, आणि बाकी ऑनलाईन त्यांच्याकडे नव्हतं. बाकी ऑनलाईन पण घेतात बरं काही ते सगळीकडेच घेतात. त्यांनी असं आमचा आय कॉन्टॅक्ट झाला. आय कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आय डोंट नो त्यांना काय वाटलं, त्यांनी त्यांची कॉईन काढलाय आणि काहीतरी त्या कॉईनमध्ये बोलले आणि त्यांच्या दाताखाली असं दाबलं आणि मला असं असं करून माझ्या हातात दिलं. असं म्हणतात की त्यांच्याकडून तो कॉईन मिळणं हे खूप भाग्य असतं. इतकं भारी वाटलं. माझ्याकडे रिटर्न द्यायला काहीच नव्हतं, तर ते बोलले कोई बात नहीं, राधा रानी नहीं चाहती कि आपसे मुझे कुछ आए, मेरे से आपके पास आ गया, कोई बात नहीं. बोलले राधे राधे. ऐक इतकं भारी वाटलं होतं मला. पण त्या दिवशी सांगता नाही आलं कारण की पहिला दिवस होता, काही फिगर आउट करता येत नव्हत्या गोष्टी. पण आज निवांत सांगितलं. प्रेम मंदिरमध्ये उभं राहून इतकं पॉझिटिव्ह वाटतंय, खूप पॉझिटिव्ह वाटतंय. आज कदाचित आमचा लास्ट दिवस असावा वृंदावन मथुरामध्ये. मेमोरेबल आहे ही ट्रिप माझ्यासाठी. जेव्हापासून मी मोठी झाले तेव्हापासूनची माझी पहिली ट्रिप होती ही, जी मला खूप आवडली ना. खूप काही बघायला मिळालं, शिकायला मिळालं. कसं ठगल्या जातं, कसं खरी भक्ती केल्या जाते, कसं माणसांना ओळखल्या जातं, हे सगळं या ट्रिपमध्ये मी माझ्यासोबत घेऊन चालली. आणि माझ्या कान्हाला मी माझ्यासोबत घेऊन चालले. माझ्या हार्टमध्ये मी कोणतीच असं पाकण मनात ठेवला नाहीये आणि याच्या पुढेही कुणा बाबतीत ठेवणार नाही. हेच मी शिकले की निस्वार्थपणे जस्ट लेट इट गो. लोक कसे वागतात ते ठीक आहे, त्रास होतो, पण जस्ट लेट इट गो आणि हॅपी राहा, आनंद राहा, असं मला इथे शिकायला मिळालं. मी त्याचा पूर्ण प्रयत्न करेल माझ्या लाईफमध्ये मी कसं आनंदी राहू शकते ह्या गोष्टीचा. आणि थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय व्लॉग्स. खूप 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 मजा आली. जर माझे व्लॉग्स आवडले असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि असंच प्रेम करत राहा. बाय, राधे राधे. मैं बस अभी निकलने ही वाली थी, लेकिन अचानक से हर जगह लाइट चालू हो गई और मैं आपको दिखाना चाहती हूँ. ये मैं आपको मिस नहीं करा सकती, तो जल्दी देखिए.